पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। घरी परतणाऱ्या पुणेकरांना पावसानं चांगलं झोडपून काढलंय। त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। रात्री सुद्धा पुण्यामध्ये धुवाधार पाऊस बरसलेला होता आणि आता त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा पुणेकरांना पावसानं तडाखा दिलाय। या आधी सुद्धा जेव्हा पुण्यात पाऊस बरसला तेव्हा नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागलाय। त्यामुळे आता सुद्धा धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे पुणेकर धास्तावलेले आहेत। संध्याकाळी अचानक अंधारून आलं आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। तर मान्सूननं मधल्या काळात विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेला आहे। ही दृश्य तुम्ही बघताय ती आहे पुण्यातली आणि काल रात्री सुद्धा पुण्याला पावसाचा तडाखा बसला होता। काल रात्री सुद्धा पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती आणि आज संध्याकाळी सुद्धा पुन्हा एकदा पुणेकरांना पावसानं झोडपून काढायला सुरुवात केली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे हे सध्या पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, कशी स्थिती आहे पुण्यामध्ये? पुण्यात आता थोडा पावसाचा म्हणजे मुसळधारवरून थोडा संततधारवर जरी आला असला पण आता त्याचं पाणी भरायला लागलं। मी तुला दाखवेल माझ्या बाजूला पाठीमागे आता गाड्या हळूहळू पाणी उडून जायला लागले, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतंय सगळीकडं। आणि ही सुरुवात आहे खरं तर किंबहुना म्हणजे शहराच्या प्रत्येक उपनगरीय भागात। मी आता पुणेकर जनरली जो कामानिमित्त शहरात येतो तो आता घरी जायला निघताना तो सगळं आता ह्या पावसाच्या पाण्यात वाहतूक कोंडीमुळे अडकून पडणार असं चित्र सध्या तरी बघायला मिळते। रात्री मी उशिरा थोडा पाऊस आला होता, म्हणजे रात्री साधारण 9:30च्या दरम्यान पाऊस सुरू झाला, तो 10:30 पर्यंत होता आणि त्या पावसात दुर्दैवाने एक महिला वाहून गेली। तिकडे हडपसरलाही बरंचसं नुकसान झालं, झाडपडीच्या अनेक घटना घडल्या, अनेक ठिकाणी पाणी तुंबलं। तशी परिस्थिती अजून तरी दिसत नसली तर पण पावसात जोर असाच राहिला तर आजही कदाचित पुणेकरांना सगळीकडे पाणी भरलेला त्रास सहन करावा लागेल आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल असंच सध्या तरी पुण्यातलं चित्र आहे। हवामान खात्याने जो अंदाज दिलेला आहे साधारण तो 11 ते 13 तारखे असं हा दुसऱ्या टप्प्यातला पहिला स्पेल असेल आणि त्यानंतर पुन्हा 16 ते 19 असा दुसरा स्पेल असणार आहे। त्यामुळं पुणेकरांना पुढच्या आठवड्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा ह्या आठवडा पावसाचाच जाईल असंच सध्या तरी हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे पुणेकरांनी त्या दृष्टीने तयारी करण्याचं गरजेचं आहे। शक्यतो बाहेर पडू नये, पण शेवटी कामानिमित्त आपल्या सर्वांना बाहेर पडावंच लागतं आणि त्यातनंच म्हणजे सगळी वाहतूक कोंडी, सगळे सिमेंटचे रस्ते असल्यामुळं थोडा जरी तासभर पाऊस पडला तर सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि रस्त्यांना नद्याचं स्वरूप प्राप्त होतं। अजून तरी ते स्वरूप प्राप्त नसतं झालं तर पाऊस असाच पडत राहिला तर पुन्हा एकदा पुण्याचे रस्ते नद्या म्हणून वाहू लागतील। मनुश्री, की यापूर्वी सुद्धा आपण बघितलंय की मान्सूननं विश्रांती घेण्याच्या आधी जेव्हा पुण्यात पाऊस बरसलेला होता तेव्हा पुणेकरांचे चांगलेच हाल झालेले होते, ठिकठिकाणी पाणी तुंबून राहिलेलं होतं आणि आता सुद्धा पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या माहितीबद्दल आणि रिपोर्टिंग करताना तुम्ही देखील काळजी घ्या।